आपली तहान भूक विसरून पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटर पायी चालणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या जेवणासाठी वारीच्या मार्गावरती ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। साताऱ्यामध्ये वारीमधली जम्बो चपाती कशी असते याचा विशेष आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। पाहूया। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे। थोड्याच वेळात थाटामाटात देखील सातारा जिल्हा प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात स्वागत देखील करण्यात येणार आहे। या संपूर्ण शेकडो किलोमीटरचा प्रवास करत वारकरी देखील चालून थकत असतात। मात्र या वारकऱ्यांमधील काही दिंडी प्रमुख असतात, या दिंड्या असतात त्या देखील या राहुट्या तयार करून अशा प्रकारे आता माझ्या बाजूला बघू शकता की मोठमोठ्या प्रकारचा स्वयंपाक असेल हे देखील बनवत असतात। जवळपास आपण माझ्या बाजूला बघू शकता चपाती एवढे मोठ्या प्रमाणात मोठी चपाती कधी पाहिली नसेल आपण दाखवत आहोत। कशा पद्धतीने ही चपाती आता केलेली आहे, गावरान पद्धतीची चूल देखील आता केलेली आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात काय सांगाल ही चपाती कशा पद्धतीने बनवली जाते। ह्या चपातीला पहिल्यांदा कणिक मळल्या जाते आणि त्याच्यातून मोठे मोठे उंडे करून तयार केले जाते। एक जर पोळी केली त्याच्यात 2 वारकरी जेवण करतात आणि चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे खूप स्वादिष्ट असते। त्याच्यानं आम्हाला चुलीवरचा स्वयंपाक करणं, वारकऱ्याला जीव घालणं खूप मन प्रसन्न होते। त्याच्यामध्ये आपल्यासोबत दिंडी प्रमुख आहेत, काय सांगाल किती वर्ष वारी करताय? वारीला आमचे खूप झाले। आम्हाला म्हणजे ह्या वारी सुरुवात झाली की आम्हाला घरचं काहीच आठवत नाही, ही वारीचीच ओढ लागते। एवढी पब्लिक आहे, आम्ही घरच्या कामाचं पाहत नाहीत, काही पाहत नाहीत आणि हे वारीला सगळा पसारा घेऊन 2 महिने याच्यातच जातात। आधीचं पहिलं नियोजन लावणं, करणं, पॉम्पलेट छापणं, लोक जमा करून घेऊन संघ येणं। तर एकंदरीतच आपण पाहायला गेलं तर आपल्यासोबत काही अपंग देखील वारकरी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल कधीपासून वारी करताय? मला चालता येत नाही, माझी पहिलीच वारी आहे, पण असं मनातून इच्छा होती की मी एकतरी वारी करावं, डोळ्यानं सोहळा पाहावं। आणि मला असं वाटत आहे की माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण गोविले, वारकऱ्याला बघावं। एकंदरीतच या संपूर्ण राहुट्यामध्ये राहून देखील कसा आपला या वारीचा प्रवास चालू असतो हे देखील पाहण्याजोगं आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।